कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, हे काय आहे सगळं? आई मी सांगते, या लोकांचा आपल्याला हे असं घाणेरडं अन्न खायला घालून आजारी पाडायचा प्लॅन होता। नाही, या खोटं बोलतायत। आम्ही तुझ्यासाठी बनवलेला पदार्थ ह्यांनी फेकला। हे तू केलंयस कीर्ती? आई अगं, हे अन्न खूप घाणेरडं आहे, खूप घाणेरडा वास येतो त्याला। अगं कोणी खाल्लं असतं तर जीव गेला असता त्याने। कीर्ती, तू काय बोलतेस कळतंय तुला? काही चुकीचं बोलत नाहीये मी, आणि कुणीही काही आणून देईल आपण खाणार आहोत का? तू खाणार आहेस? हे बघ कीर्ती, तुला खायचं नसेल तर नको खाऊस, आणि कुणी काय आणलंय ते महत्वाचं नाहीये, त्याच्या मागे काय भावना आहेत ना ते जास्त महत्वाचे आहे। फूड पॉइझनिंग झालं तर भावनेचं काय करणार आहोत आपण? जीवापेक्षा भावना महत्वाच्या आहे। कुठल्या हाताने बनवलं असेल, कुठल्या पाण्यात बनवलं असेल काय माहित। त्यात हे लोक म्हणतात की हे अन्न त्यांनी गॅरेज मध्ये बनवलंय। शी आई, अगं आपल्या घरात किती हायजीन पाळलं जातं, यांना काही माहिती आहे का याच्याबद्दल? 10 दिवस झाले तिला घरात येऊन, हिलाच काही माहिती नाही, यांच्याकडून काय अपेक्षा करणार आहोत आपण? काहीही असो कीर्ती, अन्न सांडणं हा अन्नाचा अपमान असतो, आणि आपणच अन्नाची किंमत नाही केली तर कसं चालेल? सॉरी आई, चुकलंच माझं, पण आई मी फक्त काळजीपोटी केलं ग। हे असं घाणेरडं अन्न खाऊन कुणी आजारी पडलं तर? त्यात भाऊंना तर आत्ताच माइल्ड अटॅक येऊन गेलाय ना, ते आजारी पडलं तर काय करणार आहोत का आपण? नाही तसं नाहीये, आणि हे एकदम चांगलं। ते चांगलं असेल पण तुमच्यासाठी। कसं आहे, बऱ्याचदा तुम्हाला एखाद रात्रीचं शिळ अन्न खायची सुद्धा सवय असेल ना। आता समजा हे अन्न आम्ही खाल्लं आणि आम्हाला ते पचलंच नाही तर आजारी पडलो तर काय करणार ना? म्हणून हे जे झालं ना ते बरंच झालं अगं, पण अन्नाचा अपमान झालाच ना। हे बघ, आम्ही वस्तीत राहत असलो तरी आम्ही व्यवस्थित राहतो। जेवण चांगलंच होतं तिथे, तिथेही स्वच्छता असते, आणि कुणाला आवडणार नाही चांगलं जेवण जेवायला? पण त्यात ना प्रेम आणि आपुलकी असते। जी आत होती, आणि मी खात्रीने सांगू शकते की या अन्नामुळे कुणाला त्रास होणार नाही। हो ना, हे बघा तुम्ही हो तर खाऊन बघा, तुम्हाला कळेल। आम्ही फक्त शिवाला भेटायला आलो होतो आणि हे द्यायला आलो होतो। अरे मग जा ना, तिला घेऊन बाहेर जा, काय खायला घालायचं ते घाला। एक काम करा, आमच्या गार्डन मध्ये बसा, खूप मोठं आहे आमचं गार्डन, तिथे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, आणि बसा बिंदास। एक काम करू, आम्ही नंतर ते गार्डन धुवून घेऊ, काही प्रॉब्लेम नाही। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।